हाय फ्रेंड्स, मी रुही. तर आज आपण 3 वाक्यांचा एक परिच्छेद पाहणार आहोत. तर चला पाहूया. प्रश्न 10 ते 12. काय दिलंय? खाली 3 वाक्यांचा एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करण्यासाठी त्या खालील प्रश्नांच्या योग्य पर्यायाचा क्रमांक काळ्या बोर्डने छायांकित करा. प्रश्न 10. टिंब ही खूपच हळूवार सरपटत चालते. खाली काय प्रश्न? ही चालताना टिंब जमिनीवर उमटते. आणि अजून एक प्रश्न आहे. हिच्या नावावरून टिंब ही म्हण पडली आहे. आता कोण याच्यात गाय हळू सरपटत कोण चालतं बरं? गोगलगाय आणि पाल. मग बघा, मग ही चालताना टिंब जमिनीवर उमटते. ओलसर वाट कोणाची उमटती? ओलसर वाट गोगलगायची. बरोबर. पालची उमटती का? नाही. काही नाही सर, गोगलगाय. आणि त्याच्यापासून म्हण पण तयार होती ना. हो. आणि याचा आन्सर काय येईल? ही चालताना, ही म्हणजे कोण? गोगलगाय चालताना ओलसर वाट जमिनीवर उमटते. आणि तिसरा काय? तिच्या नावावरून कोणती म्हण पडली आहे? गोगलगाय आणि पोटात पाय. गोगलगाय आणि पोटात पाय. आता दुसरा परिच्छेद आहे. टिंब ही तर आमची बालपणापासूनची मैत्रीण. दुसरा खाली प्रश्न आहे. हिचा चिवचिवाट तर कावळ्याचा टिंब सुरू असतो. आणि हिच्या घराला टिंब म्हणतात. हिच्या घराला टिंब म्हणतात. आता दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय? हिचा चिवचिवाट. हिचा म्हणजे कोणाचा ग? चिमणीचा. चिवचिवाट. चिमणी ही तर आमची बालपणापासूनची मैत्रीण. हिचा चिवचिवाट तर कावळ्याचा टिंब सूर असतो. काव काव. प्रश्न 12. हिच्या घराला टिंब म्हणतात. म्हणजे चिमणीच्या. परिच्छेद क्रमांक 3. प्रश्न 10. टिंब हा आपला राष्ट्रीय पशु आहे. त्यालाच टिंब असेही म्हणतात. त्याच्या टिंबनेच अंगावर शहारे येतात. राष्ट्रीय पशु कोणता आहे? वाघ. त्यालाच काय म्हणतात अजून? व्याघ्र त्यालाच बोलतात. आणि त्याची काय असते? डरकाळी. डरकाळीच अंगावर शहारे येतात. तर असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.